विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काल परवापासून तुम्ही बघितलं असेल टेलिग्राम ग्रुपवरती, यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती वनरक्षक भरतीची जाहिरात अंतिम टप्प्यामध्ये आहे। जागा किती आहेत अशा प्रकारची माहिती सांगितली जात आहे। तर याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। विद्यार्थी मित्रांनो, सर्व माहिती बघण्याच्या अगोदर तुम्हाला छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। हे दोनही पुस्तके प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत। आता विशेष म्हणजे या पुस्तकांमध्ये काय आहे तर महाराष्ट्र वनरक्षक भरती 2026 साठी याच्यामध्ये 94 प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेले आहे। 2023 मध्ये वनरक्षकच्या 24 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे। लघुलेखकची 1, वरिष्ठ लिपिकची 1, त्याच्यानंतर लेखापालच्या 5 आणि वनरक्षकच्या एकूण 23 प्रश्नपत्रिका 2023च्या 22च्या आणि 19च्या देखील आहे। अशा सर्व मिळून या पुस्तकामध्ये 94 प्रश्नपत्रिका ॲड करण्यात आलेल्या आहे। यावर्षी परीक्षा TCS घेईल किंवा MPSC घेईल, परंतु या पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होईल। दुसरं देखील सर्वात बेस्ट पुस्तक आहे आणि हे पुस्तक घेण्यासाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल। तो आपला टेलिग्राम वनरक्षक वनसेवक भरतीचा आहे। त्याच्यावरती सर्व या पुस्तकाची माहिती देखील तुम्हाला भेटून जाईल आणि सर्व अपडेट देखील याच चॅनलवरती बघायला भेटतील। ठीक आहे, आता 16 तारखेला आता भरती प्रक्रियेची माहितीबद्दल आपण येथे चर्चा करणार आहोत। 16 तारखेला 16 जुलै रोजी एक या ठिकाणी बैठक झालेली आहे। कशाची बैठक झालेली आहे तर वनरक्षक भरती 2026 संदर्भात याच्यामध्ये या पदभरती संदर्भात मागणी पत्र संदर्भात चर्चा करण्यात आलेली होती। फक्त वनरक्षक भरती नाही तर वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक लेखापाल आता जी पदे आहेत ना ती काही MPSC मार्फत भरण्यात आलेली आहे वन विभागाची। त्याच्यामुळे आता तलाठी भरती देखील आलेली आहे। त्याच्यामुळे आता 100% वनरक्षक भरती येणार आहे आणि विभागामार्फत या ठिकाणी मी काही या ठिकाणी लिपिक या ठिकाणी जे माझे ओळखीचे आहेत त्यांना विचारलेले आहे। तर पदभरतीची तयारी अत्यंत जोरदार पद्धतीने चालू आहे आणि अत्यंत या ठिकाणी लवकर जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटणार आहेत। जागा एकूण किती असणार आहे आता जो RTI आहे ना या ठिकाणी बघू शकता मार्च 2026 पर्यंतचे रिक्त पदांची माहिती आहे। तीच माहिती वारंवार या ठिकाणी 2026 मध्ये देखील तीच माहिती त्यांनी दिलेली आहे। तर 966 पदे रिक्त आहेत। इथं पदानुसार तुम्हाला एकदा सांगून घेतो। चंद्रपूरला या ठिकाणी 43, गडचिरोलीला आहे 104, नागपूरला आहे या ठिकाणी 96, त्याच्यानंतर अमरावती 221, त्याच्यानंतर आहे इथं यवतमाळ 67, प्रमुवंस हे या ठिकाणी वेगळं वनरूत आहे तिथे 1 जागा, त्याच्यानंतर पुणे आहे 5 जागा, 219 या धुळ्याच्या जागा आहेत। नाशिकला या ठिकाणी जागा आधी दाखवत नव्हते, आता या ठिकाणी 8 जागा ती दाखवत आहेत। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 33 जागा, नंतर ठाणे आहे 130 जागा आणि कोल्हापूर आहे 39 जागा। आता सर्व मिळून या ठिकाणी जागा या ठिकाणी नेहमी RTI मध्ये कमी जास्त होत आहे। बदली सत्र या ठिकाणी त्याच्यानंतर जे आहे काय म्हणतात त्याला वारसा हक्काने काही पदे भरली जातात ते या ठिकाणी बिंदू नामावली वगैरे तयार करण्याचं सर्व काम चालू आहे। आता जे जागा असणार आहे तर ते मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो 900 ते 950 या दरम्यान, तर 1000 पर्यंत देखील पदे वाढण्याची शक्यता आहे। आणि जाहिरात ही अंतिम टप्प्यामध्ये असं आहे। हे खरं आहे का तर 100% खरं आहे। वनरक्षक पदभरती संदर्भात अत्यंत वेगवेगळ्या मीटिंग्स आहेत त्या चालू आहे, अहवाल मागवणे चालू आहे आणि कधीही आता या ठिकाणी जुलै महिना चालू आहे तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत 100% जाहिरात प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, ही माहिती सांगितलेली आहे। आता या ठिकाणी पात्रता वगैरे तुम्हाला माहीत आहे। ST कॅटेगरीसाठी 10वी पास आणि इतरसाठी 12वी पास, वयोमर्यादा 18 ते 27, बाकी इतर यांना या ठिकाणी तुम्हाला सूट भेटते। तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर ठीक आहे, अशा प्रकारे अपडेट व्हायरल होत आहे, परंतु याच्यामध्ये नक्कीच सत्यता आहे। माझ्या देखील इतर ऑफिसच्या लोकांशी काही संपर्क आहे, माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे। लवकरच सर्व माहिती घेऊन तुमच्यासमोर येणार आहे। ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।